कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बोरकर 500 पॅकेट्स अजून वाढव. पण सर आधीच आपण जेवढं सांगितलं तेवढं कर ना. तो क्वालिटी मॅनेजर भिडे जॉईन करायच्या आधी जमेल तेवढा हात साफ करून घेऊ. कळलं? बोल. खूप बिझी आहात का? नाही बोल ना. मगाशी लीलाशी बोलत होतो. लीलाशी? एक मिनिट, ती तिथे काय करतेय? अगं आजपासून ऑफिस जॉईन करते ती. तिने बाबांकडनं नोकरी मिळवली. तू तिला घरातनं बाहेर काढलं असलंस तरी बाबांकडनं सिंपती कशी मिळवायची हे तिला बरोबर माहिती आहे. काय? हिचं काय करू मी? बापरे, ठेवते मी. हे काय? तुम्ही रोजच्या रोज इन्व्हेंटरी अपडेट करत नाही का? मॅडम इथे पहिल्यापासून अशीच पद्धत आहे. अहो पण इथे एकाच वस्तूचे 4-4 बॉक्सेस आहेत, काय गरज आहे? अहो मॅडम इतकं मोठं हॉटेल आहे, इथे असणारच की असं. असतं म्हणजे? हे बघा, इथे पहिला बॉक्स मागवलाय तुम्ही मे मध्ये, बरोबर? मग दुसरा जून, मग सप्टेंबर, आणि हा संपायच्या आधीच तुम्ही बाकी सगळे बॉक्सेस मागवलेत. काही ताळतंत्रच नाहीये. आता मला सांगा, ह्या सगळ्या वस्तू इथे पडल्या पडल्या खराब झाल्या तर याची नुकसान भरपाई कोण करणार? तुम्ही की एजे? अहो मॅडम हे बघा, मला कारण देऊ नका. रोजच्या रोज किती गोष्टी वापरल्या गेल्या आहेत, किती गोष्टी उरल्या आहेत, काय नकोय, काय आणायला हवंय, हे सगळं इथे अपडेट व्हायला हवं. आणि हे बघा, अशीच पद्धती वगैरे मला सांगूच नका. कारण काय, पद्धती आपणच आपल्याला पाडून घेतलेल्या असतात, त्यामुळे त्या बदलता येतात. करेक्ट. बरं विश्वदादा, आता तुला ह्यांच्याकडनं एक महत्वाचं काम करून घ्यायचंय. ह्यांच्याकडनं ह्यांच्या कामात अजून काय सुधारणा करता येईल, काय करता येईल, म्हणजे अजून काम चांगलं होईल, ह्यावर एक निबंध लिहून घ्यायचाय. अहो मॅडम मी काय शाळेत जातो का? शाळेत असाल किंवा नसाल, पण जर आपण शाळेत शिकलेली मूल्य विसरायला लागलो ना, तर हे असे प्रयोग करावेच लागतात. आणि विश्वादादा, कसं आहे, एकदा निबंध लिहायला बसलो ना की आपल्याला कसा सगळ्या बाजूनी विचार करता येतो, हो की नाही? येस. मला फार आवडलं हे काम. मी नक्की निबंध लिहून घेतो यांच्याकडनं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.